नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजचा आपला भाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आम्ही पूर्वी घोषित केल्याप्रमाणे आजच्या भागामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार आहे किंवा महाराष्ट्रामध्ये विविध पक्षांना उद्याच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळणार आहेत किंवा महाराष्ट्रातले जे महसूल विभाग आहेत 6, या 6 महसूल विभागाची काय परिस्थिती असणार आहे या अत्यंत महत्त्वाच्या आणि ग्राउंड रिपोर्टवर, ग्राउंड सर्वेवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि अत्यंत महत्त्वाची ही चर्चा किंवा अत्यंत महत्त्वाचा हा सर्वे किंवा अत्यंत महत्त्वाचा हा महापोल आज आम्ही रिंगणच्या सर्व प्रेक्षकांसाठी जाहीर करत आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत सोलापूर जिल्ह्यातील राजकीय विश्लेषक ज्यांचे अनेक पोल खरे ठरले. अगदी नगरपंचायत असेल, माढा पोटनिवडणूक असेल, माढा विधानसभा निवडणूक असेल, पंढरपूर विधानसभा निवडणूक असेल किंवा अनेक ठिकाणी जिथे जे पिंपरी चिंचवड वगैरे भागामध्ये जिथे जिथे पोटनिवडणुका झाल्या त्या पोटनिवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोतीलालजी सुतार यांनी जो पोल महाराष्ट्रामध्ये जाहीर केला हा पोल 95% इतका खरा ठरलेला आहे. आणि त्यांनी सुरुवातीलाच त्यांच्या पोलमध्ये सांगितलं होतं की माझ्या पोलमध्ये 3 ते 5% फरक पडू शकतो आणि अशा पद्धतीनं त्यांचा पोल खरा ठरलेला आहे. आज रिंगणच्या खास स्टुडिओमध्ये रिंगणचा सर्वे म्हणून ते आज आपल्याशी बोलणार आहेत, चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडणार आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी मोतीलालजी सुतार साहेब आपलं हार्दिक स्वागत करतो. पहिल्यांदा आपण रिंगणच्या प्रेक्षकासमोर आज येत आहे आणि आपला एक अत्यंत महत्त्वपूर्ण असला जो पोल आहे महाराष्ट्राचा 2024चा हा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवताय की महाराष्ट्रामध्ये काय घडणार आहे. आपण या कार्यक्रमाला सुरुवात या पद्धतीने करू की 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती नेमकी होती. 2019च्या निवडणुकीपेक्षा सर्वप्रथम पहिलं रिंगणतर्फे सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. तरी 2019ची परिस्थितीच्या अगोदर आपण झालेल्या लोकसभेवर थोडीशी चर्चा करूया. की लोकसभेचं पहिलं प्राधान्यानं काय गणित होतं किंवा काय झालं हे थोडं पहिलं लोकसभेमध्ये नेमकं काय कारण का राजकीय शेअर्स वोट कोणाचा किती जास्त होता काय होता आपण लोकसभेचा थोडा बेस घेतला पाहिजे. डायरेक्ट 5 वर्षाचा बेस घेऊन चालणार नाही. त्याच्यामुळे ताजा बेस तुम्हाला लोकसभेचा काय परिस्थिती होती लोकसभेमध्ये आणि कशा पद्धतीने आपण पुढे आलो. 2024च्या हे झालेल्या लोकसभेमध्ये जो काय ओपिनियन पोल होता किंवा तो ओपिनियन कसे ठरले खोटे ठरले त्याच्यापेक्षा जे काय आकडेवारी समोर आहे ते आपण प्रेक्षकांना सांगूया. पहिल्यांदा मी सांगतो की भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस ही जे काय पक्ष लढले महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून त्यामुळे आपण भाजपचं पहिलं सांगू की भाजप ह्या पार्टीला महाराष्ट्रात एकूण 1,54,33,859 मतं मिळाली आणि 26.99% त्यांची टक्केवारी होती आणि तेवढ्या मतावर त्यांना 9 जागा मिळाल्या आणि त्यांचा शेअर्स वोट होता, वोट शेअरिंग होती 31.3 होती. आणि अजित पवार या गटाची 20,58,978 त्यांना मतं मिळाली. त्यांच्या टक्केवारी मिळाली त्यांना 3.60% मतं मिळाली आणि शेअर वोट त्यांचा होता 25%. जागा मिळाली एक जागा मिळाली. शिंदे शिवसेना त्यांना एकूण 74,04,447 मतं मिळाली. त्यांना 12.94% मतं मिळाली. त्यांना 7 जागा मिळाल्या आणि त्यांचा शेअर वोट होता 46.67. आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचा यांना एकूण 95,06,796 मतं मिळाली. त्यांना 16.63% मते मिळाली परंतु 9 जागा त्यांच्या आल्या आणि शेअर वोट होता त्यांचा 45%. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा या पार्टीचा 58,68,632 त्यांना मते मिळाली. 10.26% त्यांना मते मिळाली. त्यांना 8 जागा भेटल्या. त्यांचा शेअर वोट महाराष्ट्रात 1 नंबरचा म्हणजे 80% सगळ्यात मोठा काँग्रेस त्या पाठोपाठ काँग्रेसला 1,24,00,000
8,601 मत मिळाले. हा 17.92% त्यांना महाराष्ट्रात 17.92% वोट शेअरिंग त्यांचं मत मिळाली. 14 जागा आल्या. आपण अपक्षसहित त्यांना आता अपक्षसहित धरू 13 अधिक अपक्षांची 14, तर 77.78% शेअर वोट त्यांचा राहिला. त्यांचा स्कोर 77.78%. एकूण लढवलेल्या जागे एकूण लढवलं सांगता वंचित आघाडीला एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये 15,93,358 मतं मिळाली. 2.79% मिळाली. वंचित आघाडीचा जर विचार केला तर 2019 साली मतदान होती, त्यांना जवळजवळ 48 लाख मतं होती लोकसभेला. परंतु त्यावेळेस MIM त्याच्यासोबत होता. नंतर 2019ला ते सेपरेट लढले, त्यांना 25 लाख मतं मिळाली. पण आज वंचित आघाडी ही म्हणजे किती खाली घसरली. त्यांना 15,93,358 2.79% 3% सुद्धा त्यांना मत मिळाले. आणि इतर जी काय असते अपक्ष वगैरे त्यांना 50,67,462 मते मिळाली. 8.66% मते ही विभागली गेली ते सगळ्या. तर आपण ह्या सारासार गोष्टीचा विचार केला तर भाजप ह्या पार्टीला 1,54,33,859 मतं मिळाली. पण त्यांच्या जागा 9 आल्या. म्हणजे मत मिळण्यापेक्षा मत थोडकी असताना कसा राजकारण करायचं, विजय मिळवायचा. जसं बाबा पूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराज कसे थोडक्या सैन्यावर मोठा विजय काव्यानं मोठं यश संपादन करायचे, तसं या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील, काँग्रेसची काय नेते मंडळ असेल, यांनी गनिमी कावा करून थोडक्या भांडवलावर मोठा धंदा कसा करायचा राजकारणाचा हा कमी पडली, परंतु जागा जास्त. मला सांगा भारतीय जनता पार्टीला 1,54,00,000 मतं म्हणजे 1.5 कोटीच्या पुढे मतदान मिळून सुद्धा त्यांना 9 जागा आल्या. म्हणजे त्यांना एका खासदारामागे जवळजवळ 17,14,873 मतं मोजावी लागली. मग अजित पवार गटांना 20,58,000 मतं मोजावी लागली एका खासदाराच्या. ठाकरे साहेबांना 10 लाख मतं मोजावी लागली. आणि काँग्रेस पार्टीला 7,33,000 मतं मोजावी लागली आपण सर एक अभ्यास म्हणून आपण सांगू. आणि काँग्रेसलाही 7,32,000 म्हणजे साधारणतः काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीची मतं ही कमी मतामध्ये खासदार निवडून येऊन अधिक खासदार. मग तुलनात्मक परिस्थिती बघा की राष्ट्रवादी शरद पवार साहेब 58 लाख मतं मिळवतात आणि 8 खासदार निवडून येतात. परंतु एक खासदार त्यांचा सुद्धा साताऱ्याचा एक गलतीने गेलाय. मी माझ्या ओपनिंग पोल मध्ये सांगितलं तेवढ्यात चुकलेला आहे. नंतर 9 खासदार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या जेवढी मतं आहे ती 1,54,00,000. शरद पवार साहेबांची 58 लाख मतं आहे ती. म्हणजे कितीतरी दुप्पट टिप्पट मतं मिळवून उपयोग नाही. म्हणजे आपण म्हणतो व्यापारामध्ये क्वालिटी पाहिजे, महत्वाची क्वालिटी कशी आहे ही शरद पवार साहेबांनी किंवा महाविकास आघाडीने दाखवून दिली. अधिक जागा कॅल्क्युलेशन आहे. आणि त्याचे आपण एकत्रित त्याच्या मताचा विषय केला तरी महाविकास आघाडीची एकूण टक्केवारी 44.81% होती आणि महायुतीची टक्केवारी 43.54%. खूप मोठं कमी फरक आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो 1.27% मतानं हा महायुती पराभूत झाली महाराष्ट्रात. म्हणजे देवेंद्र फडणवीस महायुतीचे नेते जे बोलतायत की अत्यंत कमी फरकामध्ये आपण पराभूत झालो. काही पॉइंट मध्ये 1.27% मध्ये. आणि ती मतं सुद्धा किती आहेत 7,29,745 मताच्या म्हणजे एकत्रित फरकाने. म्हणजे हे 7,29,745 मध्ये महायुतीला मिळाली असती ती नाही. एकूण मतदानाचा आकडा आहे तो. परंतु मग विजयाचा आपण आकडा पाहायला पाहिजे की महाविकास आघाडीचे एकूण 30 जागा निवडून आपण धरल्या तर 30 जागांचा विजयाचा जो काय रेट आहे तो विजयाचा रेट आहे 30,07,942 मताचा महाविकास आघाडीचा. आणि भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा जो रेट आहे तो 22,29,744 आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीकडे
30 लाख म्हणजे साधारणतः 15-16 लाख अजून भारतीय जनता पार्टीला जर मतं असली असती तर 45 प्लस झाली असती भारतीय जनता पार्टी. 16 लाख मतं जर जास्त मिळाली असती तर 45 प्लस झाली असती. 45 प्लसच्या जागा लोकसभेत त्यांनी आल्या असत्या. आणि महाविकास आघाडीला 11 लाख 12 लाख जर अजून मतं मिळाली असती ते 45 प्लस झाली असती. म्हणजे ही निवडणूक अतिशय घासून झाली, काटेकी टक्कर आहे. काटेकी टक्कर म्हणजे मला सांगा की आपण मला वाटतं मुंबईमध्ये उत्तर दक्षिण मध्ये 48 मतानं खासदार निवडून गेला. याचा अर्थ काय की निवडणूक काटेकी टक्कर झालेली आहे. एक उदाहरण दिलं ती. तर आता विधानसभेची निवडणूक सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगतो की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, कुणी निवडून आला तर 5 ते 10 हजार मतांनाच निवडून येणार महाराष्ट्रामध्ये टोटल. असणार नाही 50,000 लाखाचं 70,000 असं होऊ शकत नाही. निवडणूक होणार आहे. आणि या गोष्टीसाठीच चालू सरकारनं की योजना जाहीर केली म्हणजे योजना जाहीर करण्याचं जे गणित आहे नेमकं गणित आता प्रेक्षकांना माहित पाहिजे ही गणित काय आहे, ही किती पर्यंत दिवस चालणार आहे याचा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सुधार साहेब मला सरळ असं म्हणायचं आहे की 16 लाख मतं अधिक मिळवण्यासाठी या सगळ्या योजना करून लोकांनी करतायत हे सरकार, किंवा 20 लाखापर्यंत अधिक मतं महायुतीला मिळावी असं यासाठी या योजना जाहीर केल्या असतील काय? माझ्या अभ्यासातून तर हाच प्रकार आहे. माझं गणित आहे की महाविकास आघाडीला 17-18 लाखाची त्यांचं कसं आहे, भारतीय जनता पार्टीची मतं फुटत नाहीत. त्यांचा बेस आहे, बेस वोटर आहे. आणि ठाकरेंचा बेस वोटर होता, परंतु त्यांचा वोटर म्हणजे 50 लाखापर्यंत ते आली. ती भागला म्हणजे 1 कोटीची 20 लाखापर्यंत त्यांची मतं जात होती नेहमी. परंतु तो विभागला गेला शिंदे साहेबांमुळं, त्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेना ठाकरेंना मध्ये विभागला गेल्यामुळं ठाकरे फार कमी मतामध्ये सध्या आहेत. आता ते झाकून गेलं सगळं सोडून द्या. 40 लाख मतं त्यांना जास्त मिळाली. आता लोकसभेत अत्यंत थोड्या मताच्या फरकाने म्हणजे 1.82 तुम्ही सांगितलं 1.27% महायुतीचा पराभव झालेला आहे. आणि दुसरं तुम्हाला एक सांगतो, 2019 साली सुद्धा 2.07% मतं कमी मिळाली महाविकास आघाडीला. म्हणून त्यावेळेस 24 जागा कमी झाल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या. त्यावेळेस शिवसेनेलाही फटका बसला 7-8 जागेचा. भारतीय जनता पार्टी 2-3% फरक आहे. फार चमत्कार म्हणजे अतिशय चमत्कार होऊ शकतो. चला आता आपण लोकसभेचं तुम्ही आता काय परिस्थिती होती ही मांडलेली आहे. आता आपण मुख्य आजच्या आपल्या पोलकडे जाऊया आणि विभागवार महाराष्ट्रामध्ये जे विविध विभाग आहेत त्या विभागवार मध्ये काय परिस्थिती राहील आणि कोणत्या विभागामध्ये कोण पुढे मागे राहील त्यावर आपण चर्चा करू. कुठल्या विभागापासून आपण सुरुवात करताय? विदर्भापासून आपण सुरू करू. विदर्भाची काय परिस्थिती राहील 2024च्या निवडणुकीमध्ये ते आता सुधार साहेबांच्याकडून आपल्याला ऐकायचं आहे. सर्वप्रथम आपण 2019 आपण थोडासा बेस घेऊ. म्हणजे 2019 साली किती जागा होत्या आणि आज किती मिळतील त्यांना, कुठं लॉस होईल, कुणाला लॉस होईल, हा सुद्धा आपण बेस घेऊया. हे प्रथम मी विदर्भासाठी आपल्याला सांगतो. विदर्भामध्ये 60 जागा, एकूण 60 जागा. 2019 साली भारतीय जनता पार्टीला 41.10% मतं पडली विदर्भामध्ये आणि त्यांच्या 29 जागा आल्या. बरोबर आहे. आजची परिस्थिती पाहिली तर त्यांची ती विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी 2 खासदार निवडून आलेले आहेत. आणि आज विधानसभेचं जर आपण त्याचं गणित केलं की आपण लोकसभेवर विधानसभा केलेली नाही, महत्वाचं आहे. हे आपला रेंगांचा किंवा माझा सर्वे तर 42.84% मतं भारतीय जनता पार्टीला मिळतील आणि त्यांच्या 15 जागा येतील. म्हणजे 60 पैकी विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला 15 जागा मिळत आहेत आणि जवळपास 45 जागा बाकीच्या उर्वरित जागा ज्या आहेत त्या इतरांना जात आहेत. परंतु 29 जागा भारतीय जनता पार्टीला विदर्भामध्ये होत्या, पण आज 15 जागा म्हणजे त्यांचा विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचा लॉस आहे. 15 शिंदे ना विदर्भामध्ये शिंदेची काय परिस्थिती राहील? शिंदेची परिस्थिती ही जागा जी आहेत 29 16 11 12 जागेचा लॉस
विदर्भामध्ये काँग्रेस पार्टीला फायदा होणार आणि भारतीय जनता पार्टीला लॉस होणार आहे. आणि शिंदेचा जर विचार केला विदर्भामध्ये शिंदेना एक जागा मिळाली, लोकसभेची एक जागा मिळाली, तर त्यांना एकही जागा भेटणार नाही. विदर्भात एकही जागा शिंदे सेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला नाही मिळणार नाही. आणि अजित पवारांना सुद्धा काय देत विदर्भात काही नाही, त्याला मिळणार नाही. त्याला चालू ते मतं घेत आहेत, पण 40 पार्टी उभा जागेचं वाटप होणार आहे ना, त्यावेळेस ते त्यांची पार्टी उभा राहणार. म्हणजे सुद्धा सर तुम्हाला असं स्पष्ट म्हणायचं आहे की विदर्भामध्ये ज्या 60 जागा आहेत त्या 60 पैकी केवळ 15 जागा महायुतीला यावेळेला मिळतील. 60 पैकी 15 45 जागेचा खूप मोठा लॉस तिथे महायुतीचा होणार आहे. आणि आपण एक काम करूया आता की यावर आपण चर्चा करत असताना, विदर्भावर आपण चर्चा करत असताना आपण लागलीच महाविकास आघाडी आणि विदर्भ या मुद्द्यावर येऊया की महाविकास आघाडीला विदर्भातल्या या 60 जागापैकी कोणाला किती जागा मिळतील. खाली येऊया आपण. विदर्भामध्ये काँग्रेस पार्टीला 26 जागा भेटणार. विदर्भामध्ये एकूण 60 जागा आहेत आणि 60 जागेपैकी गेल्या 19च्या निवडणुकीमध्ये 15 जागा या काँग्रेस पक्षाला मिळालेल्या होत्या. आता 26 जागा. आता तिथे वाढ होते मोठी, 11 जागांची वाढ. 11 जागा काँग्रेसला तिथे जास्त मिळत आहेत आणि 26 जागा विदर्भामध्ये एकट्या काँग्रेस पक्षाच्या येत आहेत. काँग्रेसला फायदा आहे. आणि पुढे मग ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांची विदर्भात काय परिस्थिती राहील. विदर्भात 2019 साली विदर्भात 4 जागा होत्या ठाकरेंच्या शिवसेना ठाकरे. आता सध्या त्यांना म्हणजे आता सध्या उद्धव साहेबांना 3 जागा भेटतील, म्हणजे एक जागा लॉस त्यांची. आणि पवार साहेबांना 6 जागा होत्या. तर आता 5 जागेचा लॉस पवार साहेबांना विदर्भामध्ये होणार आहे. विदर्भात पवार साहेबांचं नुकसान होत आणि 5 जागेचा त्यांचं तिथं आणि एकच जागा भेटते त्याला एकच जागा मिळते. तर अशा जवळपास 30 जागा या विदर्भामध्ये यांना मिळत आहेत महाविकास आघाडीला आणि इतरांना जातात. इतरांना म्हणजे महायुतीला 15 जागा विदर्भात आणि महाविकास आघाडीला विदर्भामध्ये 30 जागा मिळतात. आता आपण मराठवाडा या विभागाकडे येऊया. मराठवाड्यामध्ये 2019ची काय स्थिती होती आणि आजची काय परिस्थिती आहे. मराठवाड्याचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीला 16 जागा होत्या. 2019ची परिस्थिती 16 जागा होत्या. पण 2024ला 1 जागेचा फक्त त्यांना तोटा होणार आहे आणि 15 जागा मिळणार त्यांना. म्हणजे आजही त्यांचा फार मोठा तोटा मराठवाड्यामध्ये. भारतीय जनता पार्टीचा जास्त तोटा. मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलन. जरांगे पाटील मराठवाड्यातलेच आहेत, जालन्याचे आहेत. मराठा आंदोलनाचा प्रत्यक्ष निवडणुकीवर किती परिणाम होतोय असं तुम्हाला वाटतं सुधार सर. मराठा आंदोलनाचा जास्त काही इफेक्ट होत नाही असं मी 2000 लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा मला एका वरिष्ठ नेत्याने विचारलं होतं की मराठा आंदोलनाचा सुतार साहेब काय तुम्हाला परिणाम होईल. तर मी म्हणले जी ती ज्या त्या पक्षामध्ये राहणार आहे, काही परिणाम होणार नाही. ही फक्त चालू आहे ते राजकारण चालू आहे असं त्यांना मी सांगितलं होतं. त्यामुळे आज तुमच्या गणितामध्ये उद्याच्या 2024च्या निवडणुकीमध्ये मराठा फॅक्टर हा काय फार महत्वाचा तिथे वाटत नाही का तुम्हाला. भारतीय जनता पार्टी किमान मराठवाड्यात तरी वाटत 16% 15% मतदान जी खास मराठ्यांचं तिकडं भारतीय जनता पार्टीकडे आहे ते तो फुटत नाही. परंतु ह्यावेळेस फुटण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला लॉसच होणार आहे असं माझं मत आहे. मराठा आरक्षणाचा लॉस होणारच आहे. तर मराठवाड्यामध्ये ज्या 46 जागा आहेत या 46 जागांमध्ये काय परिस्थिती राहील असं तुम्हाला वाटतं. भारतीय जनता पार्टी 16 जागा तिथे निवडून येते. मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 16 जागा 16 होत्या 15 म्हणजे 15 येतील. एक जागा तर लॉस नुकसान होतोय. आणि शिंदे साहेबांच्या 2 जागा येतील मराठवाड्यामध्ये. शिंदेला फक्त 2च जागा. 1 खासदार त्यांचा होता परंतु तरी बी 1च जागा त्यांना भेटणार. म्हणजे मराठवाड्यामध्ये 2च जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळत आहेत आणि विदर्भात तर त्यांना काहीच मिळत नाहीये. विदर्भात काय मिळत आणि अजित पवार गटांना 1 जागा भेटते. मराठवाड्यामध्ये अजित पवारांच्या गटाला फक्त 1 जागा मिळणार.
आता ते कुठले मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे, पण आपल्याला ते सांगायचं नाही, असं ठरलंय का? तर बरोबर आहे. तर एकूण मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती राहील? एकूण मध्ये महायुतीला मराठवाड्यामध्ये एकूण किती जागा? 18 जागा भेटतात. आणि महाविकास आघाडीला मराठवाड्यामध्ये एकूण किती जागा मिळणार? 30 जागा आहे. ते तुम्ही आता लिहिले 29 जागा. खाली 29 जागा मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला मिळत आहेत. आता आपण जाऊया पश्चिम महाराष्ट्राकडे. पश्चिम महाराष्ट्राची काय स्थिती राहील? पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 60 जागा होत्या. 20 जागा 2019 ला भारतीय जनता पार्टीच्या आल्या होत्या. आज 16 जागा भेटतील त्यांना. 4 जागांचा तिथे त्यांना लॉस होतो. 4 जागांचा लॉस होतोय. आणि लोकसभेला त्यांच्या 2 जागा आलेल्या आहेत. म्हणजे साधारणतः जेमतेम त्यांचं आहे. आणि शिंदे साहेबांना तिथं एकही जागा भेटणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात शिंदेला एकही जागा नाही. 5 जिल्ह्यामध्ये शिंदेचा सुपडा साप आहे. आणि अजित पवार गटाला मात्र तिथे 6 जागा मिळणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारला फक्त 7 जागा मिळणार. आणि ते पवार साहेबांचा फटका त्याचा आहे. एकंदरीत विचार केला 22 जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला 5 जिल्ह्यामध्ये 22 जागा मिळणार येत आहेत. आणि इकडे महाविकास आघाडीची पश्चिम महाराष्ट्राची काँग्रेस पार्टीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये 12 जागा होत्या 19ला 2019 ला. 2024 ला 15 जागा मिळणार. त्यांना 3 जागाचा काँग्रेसला फायदा आहे पश्चिम महाराष्ट्रात. आणि ठाकरे साहेबांना 5 जागा होत्या. त्यांनाही 3 जागेचा फायदा आहे. 8 जागा ठाकरेंच्या येत आहे. आणि माननीय शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे त्यांना 27 जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत्या. 27 जागा 2019 राष्ट्रवादीला एकत्रित 27 जागा होत्या. आता 10 जागा भेटणार त्यांना. मग लॉस होतो शरद पवारांचा. शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी 10 जागा म्हणजे 27 आणि 10 बाकी ते जागा झाल्या की 17 जागेचा तोटा त्यांना शरद पवारांना होतोय. आणि त्याचा फायदा तिथे अजित पवार आणि विभागून जाऊ शकतो. 33 जागा मिळतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला जागा मिळतात 22. म्हणजे 33 जागा घेऊन महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बी क्रमांक 1. आता आपण जाऊया कोकण विभागाकडे. कोकण विभागामध्ये साहेब मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ही आकडेवारी अत्यंत महत्वाची आकडेवारी आहे. आणि हा खूप सखोल असा अभ्यास आहे. गेल्या 3 निवडणुकांची गणितं एकत्र करून सुतार साहेब हा सर्वे आपल्या समोर पेश करतायत किंवा आपल्या समोर ठेवतायत. आणि त्यांचा असा दावा आहे की माझ्या पोलमध्ये 5% अधिकचा फरक फार झाला तरी 10% फरक पडू शकतो. ह्याच्यापेक्षा अधिकचा फरक पडणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. तर सुधार साहेब आपण आता कोकण विभागाकडे जाऊ. 36 जागा कोकण विभागामध्ये आहेत. 19ला काय स्थिती होती? 2019ला 11 जागा भारतीय जनता पार्टीला होत्या. आणि आता त्यांना 2024ला 6 जागा मिळते. म्हणजे 5 जागेचा लॉस होतो कोकणमध्ये भारतीय जनता पार्टीचा. लोकसभेच्या कोकणामध्ये 2 जागा आलेल्या आहेत. आता आपण शिंदे साहेबांकडे शिंदे साहेबांना 6 जागा भेटतील तिथं कोकणामध्ये. 6 जागा मिळणार. लोकसभेचे त्याचे 2 आलेले आहेत. आपण 6 जागा त्यांच्या निवडून येणार. आणि अजित पवार गटाला एकही जागा तिथे मिळत नाही. कोकणामध्ये तर अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय सुनील तटकरे. आले असले तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही. कोकणामध्ये जागा आहे ना त्यांची, तरी तिथं लॉस होणार. अशा 12 जागा तुम्ही दाखवलेल्या तुमच्या सर्व्हे मध्ये की 12 जागा या महायुतीला कोकण विभागामध्ये मिळत आहेत. आता आपण महाविकास आघाडी आणि कोकण विभाग यांच्याकडे येऊया. कोकण विभागामध्ये काँग्रेस पार्टीला 2 जागा होत्या. 2019ची परिस्थिती. आज 2024ला 2 त्यांना मिळणार. काँग्रेसच्या दोन्ही जागा कायम राहणार. तिथं ठाकरे साहेबांना 15 जागा होत्या. उद्धव साहेबांना आता 11 जागा तिथे राहणार. 4 जागेचा लॉस होते ठाकरेंचा. आणि शरद पवार साहेबांना 5 जागा होत्या 2019 साली. आता 6 जागा भेटणार. एक जागा गेम करतायत तिथे. गेम करतात. आणि
पश्चिम कोकण विभागामध्ये 19 जागा आहेत, ते 19 जागा या महाविकास आघाडीला मिळत आहेत आणि 12 जागा या कोकण विभागामध्ये महायुतीला मिळतात. म्हणजे कोकण विभागामध्ये महायुती तिथे पराभूतच होते आणि तिथे महाविकास आघाडी पुढे चाललेली आहे. आता आपण मुंबईकडे येऊया. मुंबईचा विचार केला तर 16 जागा मुंबईला भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. एकूण 36 जागा आहेत. 36 जागा पैकी 16 जागा भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या होत्या. तर आता 10 जागा 2024 ला त्यांना भेटतील विधानसभेला. मग तिथं 6 जागेचा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला फटका आहे. त्यांचा एकच खासदार आलेला आहे मुंबईमध्ये, एकच खासदार, बरोबर आहे. परंतु 10 जागा भेटतील. त्यांना 6 जागेचा भारतीय जनता पार्टीला तोटा आहे. तिथं आहे. आणि शिंदे गटाला 1 लोकसभेची जागा आहे मिळाली, परंतु आता एकही जागा त्यांना भेटत नाही. मुंबईमध्ये एकही जागा त्यांना या निवडणुकीमध्ये 2024च्या ही महत्वाची गोष्ट आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाला मुंबई विभागातून एकही जागा मिळत नाही, अशा प्रकारचा सर्वे सुतार साहेब आता आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि एकूण 36 पैकी 28 जागा महाविकास आघाडीला मिळत आहेत उद्या 2024च्या निवडणुकीमध्ये. आणि मुंबई विभागामध्ये महायुतीला एकूण 10 जागा मिळत आहेत 36 पैकी आणि बाकीच्या जागा आहेत त्या महाविकास आघाडीला 25 जागा. 25 जागा नाही, महाविकास आघाडीला 25 जागा मुंबईमध्ये आणि भारतीय जनता पार्टीला 10 जागा आहेत त्या 25. मुंबई विभागामध्ये एकूण 36 जागेपैकी 25 जागा या मिळत आहेत महायुतीला, महाविकास आघाडीला 25 या इथल्या. आणि भारतीय जनता म्हणजे महायुतीला 10 जागा, महायुतीला इथे फक्त 10 जागा मिळत आहेत. थोडस प्रिंट मिस्टेक झालेलं इथे, त्यामुळे गडबड होते. आता आपण खानदेश विभागामध्ये येऊ. खानदेश मध्ये काय घडेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 48 विधानसभेच्या जागा या भागामध्ये येतात. आणि काय परिस्थिती होती 2019ची? काय 2019ला 13 जागा भारतीय जनता पार्टीच्या खानदेशमध्ये जिंकल्या होत्या. तर आता खानदेशीमध्ये 16 जागा भारतीय जनता पार्टीशी जिंकेल. पुन्हा म्हणजे खानदेशमध्ये भाजपचा दबदबा वाढतो दबदबा. 2 खासदार आहेत त्यांचे भाजपचे, परंतु 16 जागा मिळतील त्यांना. 2 खासदार आहेत पण जागा मात्र 16 मिळते. त्यांना तिथे 3 जागेचा फायदा होतो या निवडणुकीमध्ये खानदेश विभागामध्ये. एवढ्या 5-6 विभागापैकी फक्त खानदेशामध्ये भारतीय जनता पार्टीला थोडस जास्त झुकतं माप दिले लोकांनी. म्हणजे खानदेशामध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व कायम आहे किंवा लोकांनी त्यांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि दुसरे अजित पवार गटाला 2 जागा तिथे भेटतात खानदेशमध्ये. अजित पवारांचं खातं उघडत आहे खानदेश. 2 जागा त्यांना मिळत आहेत अजित पवारांना. आणि एकनाथ शिंदेला जागाही काही भेटत नाही खानदेशामध्ये. एकनाथ शिंदेचा सुपडा सापच आहे. मला सांगा, आता हे आपण साधारणपणे ह्या 5-6 विभागाचा पोल लोकांच्या समोर ठेवतोय आणि टक्केवारी किंवा गणिताचा विचार केला तर महाविकास आघाडी थोडस पुढे असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि महायुती पाठीमागे असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडणार आहे हे शेवटी सांगणारच आहोत, आपण बोलणारच आहोत. परंतु हा सर्वे करत असताना तुम्ही जे महाराष्ट्राचं सगळ्याचं तुम्ही ते गणित मांडलं, त्याचं काय आहे? त्याचं गणित कसं ते तुम्ही मांडलं आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे? आपण साधारणतः 2000 आता जागा वाटप कसं होतंय ठरायचं आहे. पण तरी बी एक संभाव्य डोक्यात ठेवून किंवा काय कुठं घडेल, कोणाला किती जागा मिळतील, कोण कोणाबरोबर लढेल, हे शक्यता वर्तवून आम्ही त्याचा पोल काढलेला. अच्छा. साधारणतः त्याला बेस दिला आम्ही त्याला. जागा किती मिळतील आणि सर्वात महत्वाचं की महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. सध्या महायुतीमध्ये एकमत आहे, तिथं तर काय कोणाचा काय दबाव नसतो. परंतु महाविकास आघाडीमध्ये एकमत ठेवणारी मला खात्री आहे. परंतु महाविकास आघाडी ह्यावेळेस लढताना त्यांना काय जागेचा ट्रान्सफर करावं लागते हे आता त्यांनी समजून घेतलं पाहिजे किंवा त्याच्यावर अभ्यास करणारी वेगवेगळ्या पक्षातली माणसं पाहिजे की त्यांनी ही आपल्या जागा काय बदलावं लागते त्यांना, हे चेंज त्यांना करावं लागेल तर हे याच्याप्रमाणे सगळं होऊ शकते.
ते जर आपल्या आता उदाहरणार्थ घ्यायचं तर बाळासाहेब ठाकरे शिवसेना, उद्धव साहेबांना 17 जागेचा ट्रान्सफर जागा करावं लागते त्या. कोणाला काँग्रेसकडे काय, राष्ट्रवादीकडे काय. आता हे सोपं करून आपल्याला प्रेक्षक नाही सांगू आपण, पण एक त्याच्यातला भाग. आता एक सांगा आता मला की साधारणपणे कोणता पक्ष किती जागा लढवेल आणि किती जागा जिंकेल याचं तुमचं काय गणित आहे, ते कसं म्हणताय? साधारणतः काँग्रेस पक्ष 100 ते 107 जागा त्यांनी लढवल्या पाहिजेत, त्या लढवल्या पाहिजे त्यांनी. आता जागा त्यांना कमी जास्त मिळतील काय होईल पार्टी ठरवेल आपण काय, पण आपल्या अभ्यासातून त्याने 100 ते 107 ग्रेट धरले. 100 ते 107 जागा काँग्रेसला मिळतील, परंतु त्यांना काँग्रेसला संघर्ष करावा लागेल भारतीय जनता पार्टी विरुद्ध. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण 97 जागेवर भारतीय जनता पार्टी संघ त्यांची फाईट होणार आहे. सर्वात महत्वाचा पॉईंट असा आहे की भारतीय जनता पार्टीला जेवढ्या काही जागा येत आहेत किंवा काँग्रेसला जेवढ्या काही जागा येतात, भाजप आणि काँग्रेस यांचा संघर्ष उद्या मूळ यांच्याबरोबर होणार आहे. म्हणजे शिंदेचा आणि काँग्रेसचा फार संबंध कुठे येणार नाही. शिंदेचा आणि अजित पवारांचा फार संबंध येणार नाही. एक मजेशीर गणित. आणि अपक्ष बरोबर काँग्रेसला 4 ठिकाणी लढावं लागणार. 4 ठिकाणी अपक्ष कोणाकडे आहेत? भारतीय जनता पार्टी. पण तिथं सुद्धा भाजप त्यांना पाठिंबा देणार, पण काँग्रेसला जागेवर भाजप बरोबर लढायचंय. 4 जागेवर अपक्ष बरोबर लढायचंय. 2 जागेवर अजित पवार बरोबर राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदे साहेबांबरोबर, शिंदे साहेबांच्या शिवसेना बरोबर 2 जागेवर लढायचं. आणि स्वाभिमान पक्षाची युती होईल न होईल, झाली तरी न झाली तरी एका जागेवर स्वाभिमान पक्षाची त्यांना लढावं लागणार आहे. आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर युती नाही झाली तर 1 जागेवर लढावं. आपण भवितव्यात युती झाली तर वेगळा गोष्ट, पण लढावं लागणार. म्हणजे एक गोष्ट इथं निश्चित दिसते आपल्याला सुतार साहेब की काँग्रेसच्या वाट्याला 100, 107, 105 ज्या काही जागा आहेत त्यापैकी 97 जागेवर म्हणजे सर्वाधिक जागेवर भारतीय जनता पार्टीबरोबर लढायचं आहे. आता मला हे सांगा की शिवसेनेची संभाव्य किती त्यांच्या पदरात जागा येतील आणि त्यांची लढत कोणाबरोबर असेल? शिवसेनेचा जर विचार केला तर त्यांना सुद्धा शिंदे गटाबरोबर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे. आपण महाविकास आघाडीचा विचार करतोय सध्या की काँग्रेस नंतर शिवसेनेला साधारणतः 70-87 म्हणजे 80 ते 87 जागा त्यांच्या हिश्श्याला येतील ना. जास्त जर आल्या, परंतु प्रामुख्याने लढत जे होणार आहे ते आपण अभ्यास केलेला आहे. याच्यावरून कशी या फिगरवरून 80 ते 87 मध्ये तुमची काय फिगर आहे? तर भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांना 44 ठिकाणी लढावं लागणार आहे शिवसेनेला. म्हणजे उद्धव ठाकरेंना, उद्धव साहेब ठाकरेंच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टी बरोबर 44 ठिकाणी लढावं लागणार आहे. आणि शिंदेच्या शिवसेनेबरोबर उद्धव साहेबांना 27 ठिकाणी लढावं लागणार आहे. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर 8 ठिकाणी त्यांना लढावं लागणार आहे. आणि 2 अपक्ष बरोबर शिवसेनेच्या ठाकरे साहेबांना लढावं लागणार आहे. आणि बहुजन विकास आघाडी त्यांच्याबरोबर 3 ठिकाणी लढावं लागणार आहे. जनस्वराज्य पार्टी त्यांच्याबरोबर 1 ठिकाणी लढावं, विनायक कोरेंची. आणि मनसे 1 ठिकाणी त्यांना लढावं लागते. म्हणजे अशा तऱ्हेने शिवसेना 80 ते 87 जागा जर त्यांच्या पदरात आल्या तर त्यांची लढत अशा पद्धतीने होईल. पण ते आपल्या अभ्यासातून आहे. आपल्या तर त्यांनी काय ठरवलं, जागा वाटपात त्यांचं काय होतं हे आपल्याला बघायचं, पुढचा विषय आहे. दुसरी गोष्ट सांगायची, जरी माझी शिवसेनेची जागा 17 जागा आपण समजा दुसऱ्याला जाणार आहे, पण ते 17 जागा त्यात कोणाला द्यायची, द्या काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला द्यायची, द्या शेवटी महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. त्या जागाचं वाटप त्यांनी फेरफार केलं पाहिजे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा जो आहे त्यांना 70 ते 77 संभाव्य जागा मिळतील असं तुमचं मत आहे. 70 ते 77 इतक्या जागा जर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाल्या तर त्यांची लढत कोणाबरोबर कशी होईल? भारतीय जनता पार्टीच्या बरोबर त्यांना 41 ठिकाणी लढावं लागणार आहे शरद पवार साहेबांना. आणि अजित पवार गट ही त्यांच्या स्वतःच्या घरात पक्षाबरोबर, त्यांच्या पक्षाबरोबर त्यांना 35 ठिकाणी लढावं लागणार आहे. आणि आता त्याचा जर विचार केला 35 ठिकाणी लढून किती जागा भेटणार आणि 41 ठिकाणी ती आता ते आपला पुढे अभ्यास आहे. एक तुम्हाला गंमत सांगतो की राष्ट्रवादीच्या अजित पवारवर लढताना साहेबांना 30 जागा 28 ते 29 जागा भेटणार आहेत. आणि भारतीय जनता पार्टी विरुद्ध पवार साहेबांना
पराभव स्वीकारावा पोल असं सांगतो. पोल आमचं मी तुम्हाला आता शरद पवारांचा झाला हा विषय झाला 77 जागेचा. आता महायुतीचं गणित कसं आहे? महायुतीला साधारणतः भाजपला किती जागा? भाजपला आता आपण 182 ठिकाणी त्याला लढावं लागतेच, कारण का उमेदवार तरी पाहिजे तेवढे ना. उमेदवार पाहिजे तर किंवा मतदारसंघ शिंदे साहेबांची किती ताकद आहे, पवार साहेबांची किती ताकद आहे, असे बरेच मतदारसंघ शिल्लक राहतात ना. मग ती कुणी लढावायची? मला वाटत नाही 182 जागा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला याच्यात येतील म्हणून. मग जरी आल्या तरी माझा एक अभ्यास आहे की भारतीय जनता पार्टीला 182 घ्यावाच लागते. कुणी लढायचं? शेवटी कुणी लढायचं? उमेदवार नसल्यानंतर काय करणार तुम्ही? शिंदे साहेबांची उमेदवार शिवसेना काय संपूर्ण महाराष्ट्रात नाही, आजही नाही. किंवा अजित पवारांचा गड हा महाराष्ट्रात नाही, आजही नाही. त्या टायमाला जागेसाठी भांडणं कुठं होणार? जिथं विजयची जागा तिथं राष्ट्रवादी शिंदे साहेब 182 जागा या भारतीय जनता पार्टीला लढवायला लागतीलच. आणि ते जर लढले तर ते कसं लढतील? काँग्रेस बरोबर त्यांना 97 ठिकाणी लढावं लागणार आहे. आणि शिवसेना ठाकरे बरोबर त्यांना 44 ठिकाणी लढायचं. अजित पवार शरद पवार गटाबरोबर त्यांना 41 ठिकाणी लढायचं. असे 182 ठिकाणी भाजपला लढावं लागलं. आता तुमच्या या पोलमध्ये तुम्ही शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेला 30 ते 34 जागाच मिळतील असं म्हटलंय, म्हणजे दाखल आहे का तुमचं हे म्हणणं? जागाच जिथं विजयाचा का शेअर वोट आहे, शक्यता शेअर वोट आपण काढलेला आहे की किती लढवल्या याच्यापेक्षा किती जागेवर म्हणजे विजय होऊ शकतील किंवा त्यांनी किती संभाव्य जागा मागतील. तर मी लोकसभेला सांगितलं थोडक्यात असं म्हणायचं आहे का की शिवसेना या एकनाथ शिंदे गटाचं, त्यांच्या शिवसेनेचं महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 30 ते 34 जागेवर वजन आहे असंच म्हणायचं. म्हणजे 34 जागेपेक्षा अधिक जागेवर त्यांचं महाराष्ट्रामध्ये वजन नाही. अगदी स्पष्टपणे मला तीच त्याच्यावरून तुम्ही ते गृहीत धरलेलं आहे. तर 30 ते 34 जागा या शिंदेने लढवल्या, ते कोणाबरोबर आणि कशा? कारण का जर शिंदे साहेबांनी 34 जागा लढवल्या, 27 जागा शिवसेना ठाकरे बरोबर लढायचे. सर्वाधिक जागा तर ठाकरे बरोबर लढायचं, कारण का गणितच असं आहे की अजित पवारांना शरद पवार लढायचं आणि शिंदेना उद्धव साहेबांबरोबर लढायचं आणि काँग्रेसला भाजप लढायचं. ही गणितच आहेत. शिंदे गटांना 27 जागेला भारतीय जनता पार्टी बरोबर लढायचे आणि 1 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर लढायचे आणि काँग्रेसला 2 ठिकाणी, काँग्रेस विरुद्ध 2 ठिकाणी लढायचं त्यांना आणि शेतकरी कामगार पक्ष 1 ठिकाणी लढायचं आणि वंचित बरोबर 1 ठिकाणी लढायचं आणि अजित पवार गट आता राष्ट्रवादी. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या जागेचं मैत्रीची लढत सुद्धा काय ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती शक्यता आहे असं आम्ही गृहीत धरले. जागेसाठी काय कुठं भांडण महाराष्ट्रात 2-3 लढती मैत्रीपूर्ण होतील असं माझं ते आहे. अशा 34 जागा ठिकाणी शिंदे शिवसेना स्ट्रॉंग मध्ये आहे. आता मला सांगा, आपण हा पोल तर मांडतोय आणि हे पोल मांडत असताना आपण वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर किंवा परिवर्तन आघाडीचे राजू शेट्टी किंवा मनसे राज ठाकरे साहेबांचा यांचा विचार करत नाहीये या सगळ्या गोष्टीमध्ये. तर ह्या सगळ्या मंडळीची तिसरी आघाडी झाली किंवा हे सगळे स्वतंत्र लढले तर या पोलवर त्याचा काय परिणाम? कोण स्वतंत्र म्हणतात तुम्ही? एक म्हणतो की राजू शेट्टी आहे, त्यांनी परवाच एक गठबंधन केलेलं आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडी आहे आणि मनसे राज ठाकरेंची. हे जी 3 गट आहेत आता सध्या की विधानसभेमध्ये आम्ही एवढ्या जागा लढवणार तेवढ्या जागा लढवणार, त्यांचं चालू आहे. त्याचा काय परिणाम अपेक्षित आहे? ह्या 3ही आघाड्यांचा ह्या राज्यामध्ये काही परिणाम होणार नाही. आम्ही पोल्समध्ये सुद्धा त्यांना एकही जागा दिलेली नाही. मनसेचं वर्चस्व कुठं आहे की त्यांना टोटली राज्यामध्ये 12 लाख 13 लाख मतं पडतात. ती टोटली मतदान विखुरलेलं मतदान असतं. ती एक ठिकाणी आणून तिथे विजय मिळवायचा असतो. ते गणित मनसेला कधीच जमणार नाही. त्याला जमतंय, मुंबईमध्ये 4 ठिकाणी जमतंय, परंतु भारतीय जनता पार्टीला 4 जागा सोडा तयार आहेत का ती? लोकसभेला बी त्याने मी सांगितलं होतं माझ्या अभ्यासातून ते स्वतंत्र लढणार आहे, ते कोणासोबतच युती करणार नाहीत राज साहेब. असू दे ना, परंतु जर भारतीय जनता पार्टीची युती झाली, थेट प्रश्न विचारतो 288 जागेवर मनसे लढली महाराष्ट्रामध्ये तर किती जागा निवडून? एकही जागा त्याची निवडून येणार नाही. मनसेचा आमदार निवडून एकही तुम्हाला दिसणार. थेट दुसरा प्रश्न, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढवली, त्यांची काय परिस्थिती असेल? त्यांना सुद्धा काय जागेचं
काय कुठे जागा मिळणार नाहीत. त्यांची पार्टी भुईसपाट होणार आहे, त्यांची सुद्धा पार्टी. म्हणजे उद्याच्या कारण काय झाले तुम्हाला 2019च्या लोकसभेला त्यांना जवळ 45 लाख मते मिळली. त्याच्यावरच ती उड्या मारत होती. परंतु 2,45 लाख मते मिळले, पण ते त्यावेळेस MIM त्यांच्या सोबत होते. मग त्याचं गणित पुन्हा विधानसभेला ती स्वतंत्र लढली, MIM बाजूला गेले. त्यावेळेस वंचित बहुजन 25-26 लाख त्यांना मते भेटली. आपण एकत्र मतं सांगतोय, त्या मतदारसंघात गेल्यावर त्यांचं कायच वर्चस्व नाही. त्यांना ती अजून कळलं नाही का त्यांना कोणी सांगा नाही. ती एकत्र मतं मिळून नाही उपयोगाचं नसतं. त्याच्यामुळे वंचितला 2019 लाही काही जागा भेटलेली नाही. त्यांना 25 लाख मते मिळले. आज लोकसभेच्या त्यांनी किती जागा लढवल्या, जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी लढवल्या, विदर्भात लढवल्या. त्यांना 15,93,000 म्हणजे 16 लाखच आपण 16 लाख त्यांना 2024 मध्ये एकूण बोलतोय आपण. त्या मतदारसंघात त्यांची मतं बघितली 20,000 25,000. मतदार विजय होण्यासाठी 5-6 लाख मतं लागतात. खासदारकीला निवडणूक जिंकण्यासाठी 5 ते 5.5 लाख मतं लागतात. यांची वंचित बहुजन विधानसभेला निवडून येण्यासाठी किमान किती मतं लागतात? विधानसभा 3 लाखाचा एक विधानसभा मतदारसंघ असतं आपलं. आता कसं लढती होण्यावर बरंच दुरंगी होतात, तिरंगी होत्यात, मतविभागणी काय होती. आणि आता भारतीय जनता पार्टीला तीच करायची, मतविभागणी करायची. आता भारतीय जनता पार्टीचं एकच टार्गेट आहे की मतविभागणी करायची आणि पार्टी निवडून आणायची, गॅप भरून काढायचं, ध्रुवीकरण, मताचं ध्रुवीकरण करायचं. आज भारतीय जनता पार्टी आपण देशात 1 नंबरला म्हणतो, पण भारतीय जनता पार्टीने जे मताचं ध्रुवीकरण करून पक्ष फोडले तीच त्यांना तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं सुधारसं की राजू शेट्टी असतील, राज ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, या लोकांना काही त्याच्यामध्ये संधी मिळणार नाही. अभ्यासातून संधी काय भेटणार, कोणाला काही जागा मिळत नाही. अपक्ष काय किती राहतील? अपक्ष साधारणतः गेल्या वेळेस 15 अपक्ष होते. तर 15 पैकी साधारणतः 7 अपक्ष निवडून येतील पुन्हा येतील. कारण का अपक्षांची ताकद ही स्वतंत्रतेने कमवलेली ताकद आहे. तरी 15 पैकी साधारण 7 जागा निवडून येतील. बच्चू कडू 100% निवडून येणार, पण त्यांची दुसरी 1 जागा त्यांची पडती. पण आपल्याला सांगायचं नाही ठरलंय म्हणजे कोणत्या निवडून येणाऱ्या, त्यामुळं कुणाचं आताच आपण बीपी वाढवायचा नाही. आपल्याकडे ते जरी असलं तरी तो बीपी वाढवायचा. ती सांगतो तुम्हाला नाही की जर प्रकाश आंबेडकर साहेबांनी की जर काँग्रेस बरोबर युती केली, महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर युती केली तर 100% मी आज प्रेक्षकांना सांगतो 7 जागा त्यांच्या निवडून येणार, त्यांचा प्रवेश होऊ शकतो. म्हणजे महाविकास आघाडी बरोबर जर प्रकाश आंबेडकर गेले तर 7 आमदार वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेमध्ये जाऊ शकतात. सर्वे आहे आमचा. आणि ते नाही गेले तर एकही जागा त्यांना एकही जागा या निवडणुकीमध्ये. आणि त्यांच्या मतांचं पर्सेंटेज काय राहील? आता 15 लाख मतं 16 लाख त्यांच्याकडे आहेत लोकसभेच्या हिशोबाप्रमाणे. विधानसभेत ते किती राहील? विधानसभेत त्या 15-16 लाखापेक्षा कमी अजून त्यांचा शेअर्स आणखीन कमी होईल त्याचा, पण वाढणार नाही. म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं अकेला चलोरी ही भूमिका काही यशस्वी कधीच ठरणार नाही. त्यांचं ते पक्ष वगैरे संपून जाईल पण ते यश येणार नाही. जसा मनसेचा पक्ष किती लाख 9 बसणं किती खाली 11 आमदार 1 आमदार शेअर वोट बी त्यांचा कमी होत गेला. तसंच वंचित आघाडीचं बी त्या पद्धतीच सध्या काम दिसतंय. तर अशा पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्राची काय परिस्थिती राहिली हे प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. परंतु प्रेक्षकांची जी क्युरियोसिटी आहे किंवा महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येणार आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा भाग आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत. आणि त्या अगोदर ते सांगितल्यानंतर त्याची कारणं सांगणार आहोत की असं का घडतंय यावरही आपण बोलणार आहोत. तर उद्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येणार आहे, कोणाचे सर्वाधिक आमदार निवडून येणार आहेत, कोणता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे आणि कोण तळाला जाणार आहे त्या विषयावर आता सुतार सर आपल्याशी बोलणार आहेत. तर पहिला प्रश्न असा की सगळ्यात तळाला कोण जाणार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये? आपण खालून सुरू करू. कोण आहे सगळ्यात शेवटी सगळ्यात कमी जागा ज्यांना मिळतील किंवा जे काही तळाला जाईल असा पक्ष कोण असणार आहे? काय तुमचं कॅल्क्युलेशन काय सांगतं आणि तुमचा सर्वे काय सांगतो? आता महाविकास आघाडी बरोबर जर वंचित आघाडी आली
तर त्यांना 7 जागा भेटणार ही खात्री आहे मला. ते झालं आपण वंचित बोलायचं नाही आता. ती सोडून दिलं का आपण? ठीक आहे 7 जागा. त्याच्यानंतर 8 जागा शिंदे साहेबांच्या. सगळ्यात कमी जागा कोणत्या पक्षाला मिळत आहेत? 6च गणित करूया आपण. महाविकासचे 3 आणि महाविकास आघाडीचे 3 आणि युतीचे 3. आपण यांचाच विचार करू फक्त. तर सगळ्यात कमी जागा मिळणारा पक्ष कोणता असेल उद्याच्या शिंदे शिवसेना. शिंदे शिवसेनेला सगळ्यात कमी जागा 8 जागा भेटतील. फक्त महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेनेला 8 जागा भेटतील असा सर्वे, धक्कादायक सर्वे आहे खरं म्हणजे. आताच त्यांच्याकडे 40 आमदार आहेत. शिवसेना फोडली आहे त्यांनी आणि या 40 पैकी एवढे प्रचंड आमदार पडणार आणि केवळ 8 लोक निवडून येणार अशा प्रकारचा त्यांचा सर्वे आहे. आणि अजित पवारांची परिस्थिती काय? अजित पवार साहेबांची 9 जागा येतील त्यांच्या. म्हणजे शिंदेपेक्षा अजित पवारांची उद्याच्या ह्याच्यामध्ये 1 जागा. म्हणजे आता पहिल्यांदा लोकसभेला अजित पवार खाली होते, शिंदेवर होते. तर आता पुन्हा विधानसभेमध्ये अजित पवार शिंदेपेक्षा सुद्धा एका जागेनं कमी वर होणार आहेत. परंतु अजित पवारांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये केवळ 9 जागा. 9 जागा. आता उद्याच्या मुख्यमंत्री पदाचं एवढ्या मंत्र्यांचं कसं सगळं ही परिस्थिती बिकट आहे. तरी आपण या दोघांचं सांगितलेलं आहे. 1 नंबरला आपण सांगितलं की आता बोलताना की शिवसेना एकनाथ शिंदे हा सर्वात छोटा पक्ष उद्याच्या निवडणुकीत असेल आणि खालून दुसरा पक्ष असेल तो अजित पवारांचा असेल, त्याला केवळ 9 जागा असतील. तिसरा पक्ष कोणता असेल? तिसरा पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष. तिसरा पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष. त्याला किती जागा देत आहेत तुमच्या सर्वेमध्ये? 33 जागा आपण देतोय महाराष्ट्रामध्ये. त्याला 33 जागा मिळतात. हा म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर गेले. शरद पवारचा लॉस आहे. लॉस पक्ष फुटल्यामुळे त्यांना फटका बसलेला आहे. आणि आता तुम्ही सांगितलेल्या 33 जागा आणि अजित पवारांच्या 9 जागा म्हणजे पुन्हा ती राष्ट्रवादी आहे तिथंच येते जुनी. बघा ना किती 33 आणि 9 42 जागा. परंतु गंमत अशी आहे, जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र राहिला असता अजित पवार आणि शरद पवार तर त्यांच्या 84 जागा येत होत्या महाराष्ट्रामध्ये. एवढा लॉस मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब जर एक ठिकाणी राहिले असते, त्या निवडणुकीत एक राहिले असते, 84 जागा त्यांना भेटत होत्या. मी अभ्यास केला होता त्याचा. 84 जागा. पण आता आज किती मिळते दोघांना? 33 आणि 9 42 जागा. 33 आणि त्यांना राष्ट्रवादी फुटल्यामुळे 40 जागेचा लॉस 40 जागेचा लॉस राष्ट्रवादीला काँग्रेस पक्षाला झालेला आहे. अतिशय गंभीर असा हा विषय आहे. आणि आता झाला आपण 3 क्रमांक सांगितलेले आहेत. खालून चाललंय आपल्यावरी. खालून 4था क्रमांक कोणाचा असेल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब उद्धव ठाकरेंचा खालून 4थ्या क्रमांकावर गेलेला आहे. किती जागा उद्धव ठाकरेंना मिळतात या निवडणुकीमध्ये? 57 जागा भेटते त्यांना. चांगल्या जागा भेटतात. 57 पक्ष फुटून सुद्धा उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा अर्धशतक पूर्ण करून 7 जागा वर मिळवत आहेत. म्हणजे 57 जागेपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना या निवडणुकीमध्ये जाते. तर सगळ्यात तळाला एकनाथ शिंदेची शिवसेना जाते. त्यांना केवळ 8 जागा तुम्ही दाखवत आणि त्यांना केवळ 8 जागा महाराष्ट्रामध्ये मिळत आहेत. आता हे झाले खालून 4 पक्ष. आता आपण हे सोडून देऊ खालचा भाग आणि आता वरून येऊ. आणि सेकंड फर्स्ट कोण आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर, वरून दुसऱ्या क्रमांकावर कोणाचा पक्ष आहे? दुसऱ्या क्रमांकावर भारतीय काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर येते. 74 जागा भेटतील त्यांना. 74 जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 2024च्या निवडणुकीमध्ये मिळत आहेत असा सर्वेचा आता रिपोर्ट पुढे आलेला आहे. आणि आता एकच पक्षही राहिला आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी मला वाटतं क्रमांक 1 वर महाराष्ट्रामध्ये. जनता पार्टी 1 क्रमांकाने. त्यांना किती जागा मिळतात? भारतीय जनता पार्टी 78 जागा. 78 जागा भारतीय जनता पार्टी स्वबळावर म्हणजे त्यांच्या स्वतःच्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आणि क्रमांक 1चा पक्ष भारतीय जनता पार्टी ठरतोय. हे आपण आता मताचे क्रम आता आपण सांगितले, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे सगळं सांगितलेलं आहे. तर आता लोकांना फिगर सुद्धा ऐकायचं आहे तुमच्याकडून की आता आपण पहिल्यांदा हे सांगू की महायुतीला आज जे सरकारमध्ये आहे यांना 2024च्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळत आहेत, ते किती जागा तिघं मिळून या निवडणुकीमध्ये घेत आहेत. त्याच्या अगोदर एक थोडं सांगतो की भारतीय जनता पार्टीला
105 जागा त्यांच्या होत्या. हो हो हो. 105 पैकी 41 जागेचा त्यांना लॉस आहे. 41 जागेचा लॉस आहे भारतीय जनता पार्टीला. ती पहिले सांगायचं की भारतीय जनता पार्टी 105 जागा होत्या, त्यापैकी मूळ 105 जागेला त्यांचा लॉस आहे. मग 105 पैकी 41 जागेला लॉस आहे. ते 41 जागेपैकी फायदा कोणाला आहे ती पाहायला पाहिजे. तर 28 जागेचा फायदा काँग्रेसला होतोय. भारतीय जनता पार्टीचा आता जो काही तोटा होतोय तो इकडे काँग्रेसकडे जातो आणि काँग्रेसचा तो फायदा होतोय. दुसरी गोष्ट 41 पैकी 28, 27, 28 जागा काँग्रेस पक्ष मिळवतोय. क्या बात आहे. परंतु 105 वजा आपण 41 केला तर 60-65 जागा राहतात. मग आपण इथे 78 जागा दिलेल्या आहेत. तर ती 16 जागा त्यांना पुढे अजित पवार गटामुळे, शिंदे गटामुळे त्यांना फायदा होणार पार्टीचा. म्हणजे आज जे आपण बोललं जातं की अजित पवारांचा काहीच फायदा होत नाही किंवा शिंदे साहेबांचा काय फायदा झाला नाही, पण 14 जागेचा फायदा त्यांना भारतीय जनता पार्टी 16 जागेचा फायदा होतो. इथंच तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो, भारतीय जनता पार्टीचा अजित पवार आणि एकनाथ शिंदेना कुठं फायदा होतोय? भारतीय जनता पार्टीचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कुठे फायदा होतोय? काहीच फायदा होत नाही. भाजपचा वोट इकडे ट्रान्सफर होतच नाही. राष्ट्रवादीकडे होत नाही आणि शिवसेनेकडे होत नाही. ज्या वेळेस महायुती एकत्र होती, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भाजप, त्यावेळेस ज्या जागा आपण निवडून म्हणजे मागतो त्यावेळेस ज्या त्या पक्षाचे तिथं वर्चस्व असतो मागलेले असते. तर ज्यावेळेस शिवसेनेकडे जागा जात होत्या त्यावेळेस शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळे आपण ती जागा त्यांना भारतीय जनता पार्टी देत होती. परंतु त्या जागेत भारतीय जनता पार्टीचं किती वजन आहे ही गणित चुकत असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट शिंदेना जास्त होत नाही आणि राष्ट्रवादीलाही होत नाही. त्याच्यामुळं वोट ट्रान्सफर होत नाही. सोप्या भाषेत शक्तीच नाही त्यांची तेवढी. शिंदेच्या जे काही मतदारसंघ आहेत किंवा ठाकरेंच्या ते शक्ती नसल्यामुळेच उद्धव साहेबांना जागाचे वाटप आलेलं होतं ना. त्याच्यामुळे तिथं भारतीय जनता पार्टीची मदत होतच नाही. विजयापर्यंत जाईल शिंदे साहेब किंवा राष्ट्रवादी तिथं मदत होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिथं लॉस होतोय. महाराष्ट्रामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने प्रचंड म्हणजे 2.25 लाख कोटी रुपयाच्या योजना जाहीर केल्या असल्या तरी या सरकारला त्या योजनेचा काही फायदा होताना या सर्वेमध्ये दिसत नाही. शिंदेचा सर्वात मोठा लॉस शिंदेचा होताना दिसतोय. शिंदेच्या केवळ 7-8 जागा आपण सांगता त्याप्रमाणे येत आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार त्यांच्या केवळ 9 जागा. म्हणजे हे 2 आकडी संख्या सुद्धा हे गाठू शकत नाही अशी वाईट आणि दारुण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या या 2 पक्षाची झालेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं जे स्वतःचं बळ होतं, स्वतःची ताकद होती 105 जागेवरची स्वतंत्र ताकद, या ताकदीमध्ये सुद्धा खूप मोठा झोल झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये फार मोठी वजाबाकी झालेली आहे आणि 78 जागा भारतीय जनता पार्टीला मिळत आहेत. आता आपण अगदी शेवटच्या 2 ओळीकडे येतोय की महाराष्ट्रामध्ये 2024ला कोणाचं सरकार स्थापन होईल? आपल्या सांगितलेल्या आकडेवर जर हिशोब केला किंवा बेरीज केली तर महाविकास एक खुलासा आपण करूया की हा मोतीलालजी सुतार यांनी केलेला पहिला पोल आहे या 2024च्या निवडणुकीच्या संदर्भातला. आणि मी सातत्याने एक गोष्ट प्रेक्षकांना सांगत आलेलो आहे की एक पोल कायम राहतो असं नाही, त्याच्यामध्ये काही पर्सेंटेजचा चढ होतो किंवा उतार सुद्धा भविष्यामध्ये होऊ शकतो, कारण आणखी 2 महिन्याचा वेळ आहे. राजकारण हे दर 24 तासाला बदलत असतं, हेही मी सातत्याने लोकांना आजपर्यंत सांगत आलेलो आहे. आपल्या पोलमध्ये सुद्धा आज आपण रिंगणच्या वतीनं सुतार साहेबांचा हा जो पोल लोकांना सांगतोय यामध्ये 10% फरक होऊ शकतो असं त्यांनी कबूल केलेलं आहे. काही बडी न्यूज चॅनल मंडळी 3%, 2% हे सांगतात, त्यांच्याकडे थोडी मोठी यंत्रणा असते. परंतु रिंगणकडे एवढी मोठी काही यंत्रणा असण्याचं कारण नाही. सर्वसामान्यपणे जो अभ्यास सुतार साहेबांनी केला गेल्या निवडणुकीचा, या निवडणुकीचा आणि प्रत्येक मतदारसंघातल्या आजच्या परिस्थितीचा, त्यावरूनचा हा पोल आज आपण घोषित करतोय. आणि हा पहिला पोल आहे. आणखीन 2 पोल आपल्यासमोर निवडणुकीपर्यंत येतील. त्यामध्ये काय बदल आजच्या पोलमध्ये होतोय तेही आम्ही आपल्या प्रेक्षकांना नक्कीच सांगणार आहोत. तर मी पुन्हा सुतार साहेबांच्याकडे जातो आणि महाराष्ट्रामध्ये 2024ला कोणाचं सरकार स्थापन होत आहे तुमच्या या आजच्या पोलप्रमाणे? आपण जे आजच्या प्रेक्षकांना जे आपण आकडेवारी सांगितली होय त्याच आकडेवारीचीच गोळाबेरीची शीट येत. त्यानुसार भारतीय जनता पार्टी यांना 111 पर्यंत त्यांचं बहुमत जाईल. 111 फायनल 111 जागा भारतीय जनता पार्टीला भेटतील.
म्हणजे महायुतीला महायुती आपण महायुती म्हणू. महायुतीला संपूर्ण महायुतीला 111 जागा भेटते महाराष्ट्रामध्ये आणि महाविकास आघाडीला 177 जागा मिळतील. 177 जागा महाविकास 164 जागा मिळतील. 164 महाविकास आघाडीला 164 जागा आणि महायुतीला 111. त्याच्यामध्ये शिंदे आहेत म्हणजे महायुती सगळे आले. पण त्यात आपण मित्र पक्ष घातलेले आहेत ना, कारण मित्र पक्ष अपक्ष त्यांना आपण त्यांच्याकडे धरलेले नाही. आपण जो हिशोब मांडलेला 95 जागा मग हे केवळ 95 जागा. महाविकास आघाडीला 164 पक्षाचा सोडून दिल्या 164 जागा आणि महायुतीला 95 जागा मिळणार. म्हणजे 100च्या आत महायुती आहे. म्हणजे स्वबळावर महायुती 2024च्या निवडणुकीमध्ये 100चा आकडा गाठू शकत नाही. 97 जागा आपण त्यांना आमचे सुतार साहेब देत आहेत. आणि त्यांच्यासोबत जे मित्रपक्ष आहेत हे मित्रपक्ष जर आज आहेत ते तसेच राहिले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे निवडून आले तर 111 पर्यंत जाऊ शकतात असं त्यांचं महायुतीचं मत आहे. आणि महाविकास आघाडी ही 177 जागा त्यांच्या 177 जागेवर आज महाविकास आघाडी पुढे आहे. आणि 177 पैकी खात्रीने निवडून येण्याचा जो आकडा त्यांनी सांगितलेला होता हा 164 जागा तर येणारच येणार असा दावा सुतार साहेब करतात. म्हणजे 177 जागेवर महाविकास आघाडी पुढे असली तरी 164 जागा खात्रीने त्यांच्या निवडून येणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार 2024ला स्थापन होणार आहे असं आजचा सर्वे, आजची चर्चा सुतार सरांच्या बरोबरची आपल्याला सांगते आहे. आणि आपण त्यांना हा प्रश्न विचारू की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या योजना आता सरकारने जाहीर केलेल्या आहेत. लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ आहे आणि वृद्धांसाठी काही योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी काही वीज बिल माफीची योजना आहे. याचा परिणाम काही तुमच्या पोलवर झालेला दिसतो का सरकारच्या बाजूनं? सरकारला त्याचा काही फायदा झालेला तुम्हाला दिसतो का? 2-2.5 वर्ष झाला सरकार आहे त्यांचं. त्यावेळेस कुठल्या योजना त्यांनी जाहीर केल्या नव्हत्या. आणि आज तुम्ही मतदानाच्या वेळेला किंवा 3 महिन्या अगोदर सगळं तुम्ही करताय. महाराष्ट्रातली जनता ही हुशार आहे, ती ओळखती सगळी आणि लोकांना ती सगळं कळतंय. परंतु मला सांगा एखाद्या रस्त्यावर 10 रुपये पडले तर माणूस उचलणारच आहे. ती काय म्हणणार सोडून देणार. तशी सरकारची योजना आहे ती सगळीच आपण घेणार आहेत ना. कोण म्हणणार एवढं महाराष्ट्राचं असं आहे की महायुतीला पराभूत करायचं आहे. त्याचं कारण काय? सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही लोकांना किंवा काँग्रेसनं राज्य करावं किंवा भारतीय जनता पार्टीने राज्य करावं असं आपापलं वाटत असतं. परंतु भारतीय जनता पार्टीने का राज्य करू नये असा माझा प्रश्न आहे. त्यांनी सुद्धा सरकार स्थापन करावं, त्याने राज्य करावं. काँग्रेसचं काय आपण काय बरोबर आहे हे नाही, त्यांनीच करावं असं नाही. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. भारतीय जनता पार्टीने जे राजकारण केलं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं. कारण महाराष्ट्र राज्य किंवा आपला देश पुरोगामी विचाराचा आहे. पुरोगामी विचारानंच या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि स्वातंत्र्य मिळत असताना पुरोगामी विचारामध्ये सत्याचा विचार घेऊन आपण इथं आलोय. भारतीय जनता पार्टी ही हिंदुत्वाचं फक्त पुढे इश्यू करते आणि हिंदुत्व म्हणजे जीवन जगण्याचं साधन नाही, ते आत्मिक शक्ती मिळवण्याचं एक साधन आहे. आणि सत्यचित आहे. मग भारतीय जनता पार्टी फक्त हिंदुत्व जोडून फक्त मतं मिळवते हे लोकांना पटत नाही. कारण का पोटापाण्याचा प्रश्न नाही. महाराष्ट्र खऱ्या खोट्याचा न्याय देणारे आणि महाराष्ट्र आता सत्याच्या बाजूने उभा आहे. सत्य तुम्ही आणि हिंदू संस्कृती किंवा हिंदू विचार सत्याच्या बाजूने सुद्धा सत्य 100% रामायणामध्ये काय सत्य सांगितलं, महाभारतात सत्य सांगितलं. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांची भूमी असताना संत कसे वागतात हे एका बाजूने सांगायचं भारतीय जनता पार्टीनं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा उपयोग करून असत्यानं वागायचं. ही भारतीय महाराष्ट्रात किंवा देशात म्हणजे परिवर्तन लोकांना कळतं हे काय चाललेलं आहे. लोकांना आवडलेलं नाही. कारण का सत्य नाही. कारण का तुम्हाला 2 कोटी द्यायचं, 5 कोटी द्यायचं, 50 कोटी द्यायचं आणि तो पक्षात घ्यायचा. आणि मोठ्या मोठ्यानं त्यांचं उघडं कुठं पडायला की सांगताना देवधर्म सांगायचा, त्यांची सत्य बाजू देवात मंदिरात सांगायची आणि राजकारणात आले की ते असत्य सांगायचं. ज्ञानेश्वर माऊलीनं किती सत्य सांगितलंय. तुम्ही ते सत्य तुम्ही सांगत नाही ना, तुम्ही पक्ष का फोडायला. भारतीय जनता पार्टी एक चुकलं की
पक्ष फोडायला नाही पाहिजे. त्यांनी सरकार करू दे, त्यांनी अजून राज्य करू दे, आम्हाला सुद्धा आनंद आहे किंवा सर्वसामान्य तिच्या मार्गाने त्यांनी आणि तिच्या मार्गाचा राग महाराष्ट्राला आला, देशाला आलाय, पूर्णपणे देशाला आलाय. असत्य वागू नका, सत्य वागा. तुम्ही 100 वर्ष सरकार अजून चालवा, या सर्वसामान्यांची. परंतु तुम्ही लोकशाही संपवायला गेला. लोकशाही संपवली नाही पाहिजे. मला जन्म दिलाय, कोणी दिला? भगवंताने दिलाय. मला अधिकार कोण दिलाय जगायचा? भगवंतानं. पण तुमच्या ह्या सत्तेमुळं मी हाकनाक मारायला लागलो ना. मला मी तुमचं काय करू मी? सांगा. मला देवाने जन्म दिलाय, परंतु तुम्ही मारायला आम्हाला. की लोकांना वाटतं की असत्य नसावं, सत्तेच्या बाजूनं आजही अजून लोक फिरतील. पण तुम्ही सत्यच कायच वागणार. तुम्ही कोर्ट कचेरीकडे गेला तरी सुद्धा तुम्हाला न्याय भेटत नाही, कारण का त्यांच्या पार्टीतले लोक तिथं असतात. तिथं असतात. तुमचे हात लांब तुम्ही न्यायालय सुद्धा तुम्ही ताब्यात घ्यायला लागला. मग मला बघा, ह्या जगामध्ये परमात्मा अंतर्मनात असतो, परंतु एखाद्या कोर्टात गेलं तर न्याय देवता म्हणजे ती परमात्मा असतो. निवडणूक आयोग, त्यांनी जर अन्याय केला तर काय? राष्ट्रवादी अजित पवारचे देऊन टाका, शिवसेना शिंदे स्थापन केली, ज्यांनी त्याग केला, त्यांची पोटनियम काय आहेत बघा तुम्ही. पोटनियमात काय ते काही बघितलं ना. म्हणजे किती विधानसभेचे सभापती निर्णय करतात, त्यांना कुणीच अपात्र नाही. अपात्र नाही असं नाही चालणार. त्याला रूल्स संविधानाची आणि कायद्याची थट्टा ह्यामुळं लोक नाही. शेवटी लोक मजबुरीने जगत असली तरी त्यांना ज्ञान आहे. सत्य काय असत्य काय, खोटं खरं त्यांना माहित आहे. म्हणून याचा परिणाम सुद्धा भारतीय जनता पार्टीला व्हायला लागला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं दोष करण्याचं काही कारण नाही, कोणाचंच नाही. पण असत्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला असल्यामुळे ती पराभवाच्या छायेत आहेत, पराभवाच्या छायेमध्ये आहेत. तर आपण गेली अनेक वेळ हा सगळा सर्वे आणि पोल ऐकत होतो. महाराष्ट्राची काय अवस्था असेल हे सुतार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सुतार साहेब गेली 1 महिनाभर सातत्याने महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास करतात आणि अशा पद्धतीचा अभ्यास करून त्यांनी त्यांचा पहिला पोल मांडला. त्यामध्ये 10% कमी अधिक होऊ शकतं अशा प्रकारची प्रांजळ कबुली सुद्धा त्यांनी दिलेली आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं आता ते शेवटी बोललेले आहेत की महाराष्ट्राचा मूळ जो आहे, हा महाराष्ट्राचा मूळ हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या महायुतीच्या विरोधामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण केलं किंवा आपल्या पक्षात चुकीचे लोक घेऊन त्यांना धुतल्या तांदळासारखं पुन्हा मोठमोठ्या पदावर बसवलं, त्यांना पॅकेजेस दिली, ही गोष्ट महाराष्ट्राला काही आवडलेली नाही. आणि एकीकडे हिंदुत्वाची आणि सत्याची गोष्ट करायची आणि प्रत्यक्षात वर्तन मात्र चुकीचं आणि असत्य करायचं. त्यामुळं महाराष्ट्राने महायुतीला पराभूत करण्याचा निर्णय घेतलाय असं आता सुतार साहेबांनी सांगितलेलं आहे. हा पहिला पोल आज आपण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही सांगतोय. पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुसरा पोल सुतार साहेबांना घेऊन आम्ही पुन्हा आपल्या समोर येतोय. 1 महिन्यामध्ये काय बदल होतो ते आपण ऐकणार आहोत. आणि 3 सप्टेंबरमध्ये आपण सप्टेंबर एंडला तिसरा आणि फायनल अंतिम पोल आपण घेऊन येतोय. तो फायनल पोल सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे सांगणारा असेल. आज रिंगणच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं सुतार साहेब आपण सोलापूरहून माढ्याहून रिंगणपर्यंत आलात आणि खूप मेहनत आणि कष्ट घेतले गेली महिनाभर. आपण त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं 6 महिन्यापासून तुम्ही जो अभ्यास केलाय आणि खूप कष्ट घेऊन या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर ठेवलेल्या आहेत, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. खरं म्हणजे साहित्य, यंत्रसामुग्री किंवा या पोलसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे नसताना सुद्धा आपण स्वबळावर स्वताकदीवर कसलाही कोणाचा आधार न घेता हा महाराष्ट्राचा एवढा अभ्यासपूर्ण पोल मांडला. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार आणि रिंगणच्या स्टुडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.